हॅलो. गेले 2 दिवस नाही, ॲक्च्युली 3 दिवस. 3 नाही रे, 4 दिवस. 4 दिवस आपण या गोष्टीबद्दल खूप जास्त विचार केला आणि ॲक्च्युली नाही का रेकॉर्ड करण्याचा पण प्रयत्न केला. बट एव्हरी टाइम, प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी डिस्टर्बन्स येते आणि या डिस्टर्बन्समध्ये नाही का आपण हा रेकॉर्ड नाही करू शकलो हे प्रॉपरली. हे जे गोष्ट मी जे समोर सांगतो, घरची गोष्ट एक प्रकारे अशी एक मला डोक्यामध्ये नाही का करीब 4-5 दिवसापासून, म्हणजे हप्त्याभरापासून खूप डोक्यामध्ये तडतड करून राहिली. आणि मला हे खूप सांगूशी वाटत पण आहे का याच्यामध्ये हे काय आहे आणि कशा प्रकारे आहे आणि कशा प्रकारे या साऱ्या गोष्टीसोबत हे म्हणजे फिल्म कशाबद्दल आहे हे कसं मला सांगूशी आता वाटत आहे. बट जेव्हा पण मी हे सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही ना काहीतरी बॅड थिंग झालं. त्यामुळे बॅड थिंग म्हणजे मोबाईल हँग झाला किंवा अचानकपणे या 2-3 वेळा तर मोबाईलच हँग झाला राव. हाच एक मेन रिझन आहे, बाकी काही मेन तर आहेच नाही. बस त्याच्याचमुळे झाला. थोडस बसून घेतो यार, आता इंटेन्सिटी नाही राहिली ना. पहिले कसं मी जेवण झाल्यावर अरे बापरे किती घुमत होतो, बहुत जास्त. अरे माझं जमीन 2-3 घंटे बहुत जास्त घुमत होतो मी. आता नाही घुमत यार, मोठा दाखवून जाते यार माणूस. मेहनत खूप होत आहे ना ऍक्च्युली नाही का. हे जे स्क्रिप्ट आहे एक प्रकारे नाही का मला व्हिडिओग्राफी थ्रू करायची होती. बट काय आहे की माझ्या मोबाईलमध्ये असा प्रॉब्लेम आला आहे की करीब 20 किंवा 30 किंवा अर्धा घंटाच्या जास्त जरी रेकॉर्ड करायला गेलो तर मोबाईल कसा हँग होत आहे आणि आपोआप स्विच ऑफ होत आहे. आणि मग स्विच ऑफ झाल्यावर मग सगळं जे काही रेकॉर्डिंग आहे ते सेव्ह नाही होऊन राहिली. सो जेवढी काही मेहनत आहे 2-3 वेळा तर झालं आहे राव. म्हणजे ॲक्च्युली मी खूप सांगितलं या या स्क्रिप्टबद्दल. या घरची गोष्ट या स्क्रिप्टचं नाव आहे, तर 2-3 वेळा तर झालं राव. सो आता हे ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये असं काही प्रॉब्लेम तर होणार नाही, कारण ऑडिओ रेकॉर्डिंग एक तर कमी स्पेस घेते आणि प्लस खूप जास्त चांगल्याने रेकॉर्ड करता येते. बट ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये कसं की बरोबर सांगतात येते बट ऐकता नाही येत. ऐकायला मोठा त्रास येते राव. म्हणजे खूप कॉन्सन्ट्रेटनी ऐकावं लागते ना. व्हिडिओग्राफीमध्ये कसं आहे की एक्सप्रेशन्स आणि एक प्रकारे पिक्चराइज होते, त्यामुळे काय एक प्रकारे लवकर आपण कॉन्सन्ट्रेट होऊन जातो का म्हणत आहे वगैरे. ऑडिओमध्ये तेवढं काही होत नाही. सिम्पल फॅक्ट आहे ना. एक प्रकारे मी एक्झाम्पल सांगण्याचा प्रयत्न करतो. आता तुझं सर्वात फेवरेट सॉन्ग कोणतं आहे? हम्मा 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 हे हम्मा. ओके ठीक आहे. याच्या लिरिक्स ऐकले आहे का तू? हो, लिरिक्स ऐकलंय. समजले का? नाही. बरं ते हे अजून एक सॉन्ग आहे बद्रीनाथचं मधलं, त्याचं मधलं कोणतं गाणं आहे ते? अम्मा तम्मा तम्मा दे दे तम्मा. लिरिक्स ऐकले? हो. समजण्याचा प्रयत्न केलाय? नाही. दॅट्स द फॅक्ट. ऑडिओमध्ये नाही का हाच प्रॉब्लेम असते राव. आपण नाही का समजून नाही घेत. बट व्हिडिओमध्ये कसं आपल्याला कम्प्लिटली समजून जाते का त्याच्यामध्ये एक प्रकारे खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्व असते राव. व्हिडिओग्राफीमध्ये फोटोज असते, एक प्रकारे व्हिडिओग्राफी असते. आपल्याला नाही का आपल्या डोक्यात नाही का एक प्रकारे पिक्चरायझेशन थ्रू आपण लवकर सेव्ह करतो, किंवा ऑडिओमध्ये आपण तेवढ्या गोष्टी लवकर सेव्ह करू शकत नाही. तर हे का सांगून राहिलाय राव तू? डायरेक्ट पॉइंटवर आहे ना. पॉइंटवर येण्याचं कारण हे आहे की समजा जर आपण ऑडिओ थ्रू म्हणजे या प्रेमाची गोष्ट ही जी स्क्रिप्ट आहे या स्क्रिप्टला एक प्रकारे ऑडिओमध्ये जर रेकॉर्ड केली तर याला मी या कॉन्सन्ट्रेटनी म्हणजे चांगल्या म्हणजे दिमाखानी ऐकू शकणार नाही. म्हणजे ते एक प्रकारे का रेकॉर्ड तर होऊन जाईन बट ते नसल्यासारखे होऊन जाईल.
या सो मला वाटते का व्हिडिओ रेकॉर्डिंगच करणं बेटर. थोडंसं टाईम लागन, बट जेव्हा टाईम भेटन, टाईम तर राहतेच राव. टाईम आता समोर पेपर झाल्यानंतर मग माझ्यापाशी 1 हप्ता टाईम आहे, त्याच्यामध्ये मी रेकॉर्ड करून घेईन. थोडासा मोबाईल सस्टेन करून घेईन राव, थोडीशी जागा वगैरे, आणि थोडंसं चांगल्यानं सांगावं लागेल, राईट. सो या सो व्हॉट शुड आय नेम इट ऑर डिलीट? नाही, नेम करून घे ना, डिलीट कशाला करते? जस्ट नाव का देते यार? प्रेमाची गोष्ट, स्ट्रक्चर स्क्रिप्ट, राईट. स्ट्रक्चर स्क्रिप्ट नाही, प्रेमाची गोष्ट ऑडिओ फाईल, बस एवढंच, बाकी काही नाही.